हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। नुकसान होऊनही नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळाला नसल्याने शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसह सोयाबीन आणि कापूस पिकाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते। या ठिकाणी शेनगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव शेकडो बैलगाड्या घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयावर प्रशासनाच्या दारामध्ये आमच्या मागण्या घेऊन आलो। यामध्ये सर्वप्रथम आम्हाला आमचा हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे, आमच्या सोयाबीन आणि कापसाला खर्चाच्या आधारावर हमी भाव मिळाला पाहिजे। त्यानंतर हा जे सन्माननीय आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सांगितले की आपला तालुका दुष्काळ सदृश्य झाला, परंतु या दुष्काळ सदृश्यामध्ये आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाचाही लाभ झालेला नाही। आणि कलेक्टर साहेबाला संपर्क केला तर कलेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला निधी कमी पडायला, तहसीलला संपर्क केला तहसील म्हणतात याद्या बनवणं चालू आहेत। म्हणजे हे आम्हाला तिकडच्या लोटांगणात तिकडे फेकणं चालू आहे। शासना शेतकरी बांधवांना या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम चालू आहे। परंतु सन्माननीय आमदार साहेबाला सांगायचं की आमदार साहेब या ठिकाणी आता काय मैदान लांब राहिलेलं नाही, थोडक्या दिवसावर मैदान आलेलं आहे, तुम्हाला आमच्या दारात यायचंच आहे। आम्हाला हे शब्द बोलायचे नाही परंतु बोलण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे। आता या वेळेत आज सकाळचं म्हणून तुम्हाला विनंती करतो की कुठेतरी आमच्या मागण्याचा विचार करा आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा। नसता यानंतरचं जे आमचं आंदोलन असेल आम्ही ह्याच बैलगाड्या आणि हे आमचे सगळे मायबाप लेकरवाल्या सगळ्या या ठिकाणी आम्ही तहसीलच्या आवारामध्ये या ठिकाणी ठाम मानून बसू, कारण की आम्हाला घरी सुद्धा पोटभर अन्न मिळत नाही। आज जो बैलगाडी मोर्चा काढायचं कारण एकच आहे की आमच्या शेनगाव तालुक्यावर या प्रशासनाने शासनाने खूप अन्याय केलेला आहे। पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात अजून 1 रुपया सुद्धा टाकलेला नाही, जमा केलेला नाही। नुसते आश्वासनावर आश्वासन आहेत। लोकप्रतिनिधी असतील हे नुसते डोळे झाकपणा करायला आणि माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवाला वाऱ्यावर फोडण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं आणि सरकार डोळे झाकपणा करायला। त्यासाठी आम्ही आज शेकडो शेतकरी मिळून तालुक्याचे शेतकरी मिळून इथं आलो आणि धडकला। आज तिळ सक्रातीचा सण आहे म्हणून आज शांतता, मात्र उग्र रूप जर धारण करायचं काम पडलं तर तुम्हाला खूप जड जाईल। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा, येलो मजाकचं अनुदान, अवकाळी पावसाचं अनुदान आणि मालाचे योग्य भाव हे देऊन शेतकऱ्यावर न्याय करावा। कारण की आज शेतकरी झाडाकडे दोरी घेऊन बघतोय की लेकरं शिक्षण कसं करायचं, इतर खर्च कसा चालवायचा, लग्न कार्य कसे करायचे, कर्ज कसं फेडायचं, उसनवारी कशी फेडायची, या चिंताग्रस्त शेतकरी आहे। त्यासाठी शासन माबापाला लवकरात लवकर कळकळीची हात जोडून मी विनंती करतो मारुती गीते हिंगोली जिल्ह्यातून की लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवावर न्याय करावा, अन्यथा आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही। तहसीलवर आम्ही सर्व शेतकरी शासनापर्यंत जे आज आम्ही दाद मागण्याचं काम करायलो, जे अवकाळी पावसाने खरेदीचे पैसे नाहीत, कोणते दुष्काळ नाही, विमा नाही, हमी भाव सोयाबीनला कापसाला नुसतं शासन हे आज चॉकलेट द्यायला शासनाने कुठेतरी या शेतकऱ्याच्या मायबापाचा विचार करायला पाहिजेत। आज शेतकऱ्याला ज्या कृषीप्रधान देश म्हणता आणि काय या कृषीप्रधान देशाचे हाल आहेत हे शेतकऱ्यालाच माहिती आहेत। शेतकऱ्याला सुद्धा दिवाळी गोड झाली नाही, तिळ सक्रात गोड झाली नाही, म्हणून आम्ही या माध्यमातून आज तहसीलवर तिळगुळ घ्या आणि शासनाला सांगितलं गोड बोला आणि शेतकऱ्याला तात्काळ विमा, हमी भाव सोयाबीन, कापूस काय जे पिकं येतं त्याला तात्काळ आम्हाला आमच्या खात्यावर पैसे द्यावे.